नमस्कार मित्रांनो, कोकण सीजन या यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो। तर आपल्यासोबत आहे अथर्व। आज जरा वाकोलीत चाललो आहे। थोडा जरा केसांचा जंजाल वाढला आहे, डोक्यावरती छप्पर वाढलं आहे, त्याच्यामुळं कटिंगसाठी चाललो आहे। आणि अथर्वला पण सामान घ्यायचं आहे। काय पेपर काय काय पेपर अजून एवढे हां पेपर आणि खाऊ पेपर आणि खाऊ घ्यायचं आहे, त्याच्यासाठी चालला आहे तो पण सोबत आला माझ्या। तर सध्या पाऊस पडतोय, त्याच्यामुळे छत्री घेतली। जेवढा काय जोरात पाऊस नाही, बारीक बारीक आहे। काल जरा लयच होता दहीहंडीला लय मजा आली, त्याची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। तर आता हळूहळू चाललं आहे। माझ्या छत्रीवर काय टाकतो ही छत्री, हां। तर तुम्हाला आता नजारे दाखवतो बाहेरचे। हे बघा, ही वाट आहे, इकडून शाळेच्या इकडून ती वाट येते आणि तिथून आम्हाला शॉर्टकट पडतो, म्हणून या वाटेने आम्ही येतो। आज केस कापायला गर्दी नसली पाहिजे, रविवार आहे, मला वाटते गर्दी असेल, पण नाही काय बघू, मला वाटतं असेल। अरे दाढी बिडी करणारे येतात लोक, त्यांची असते गर्दी, ते लय टाईमपास करतात ना, कंटाळा येतो त्याच्यात। केस कापून कशी होतात लगेच, पण माझी केस कापायला लय टाईम लागेल, कारण की लय वाढले दाढीचे काय यांची वेगळी घेतात। आपल्याला काय दाढी बिडी नाही करायची, आपल्याला फक्त केसच कापायचे आहेत। दाढी हम घर में करेंगे। वाकोलीत जाणारा रस्ता आहे, अथर्व वगैरे येत असतात ना इकडून, शाळेत वगैरे जातात येतात, त्याच रस्त्याने येतात। असा एकदम सरळ रस्ता आहे मस्तपैकी। मकोनमध्ये भेटतो की नाही तुम्हाला? सध्या लवकर जातात ना पोरं। गाड्या वेळे भेटतात की नाही, की चालतच गाड्या भेटतात? भेटतात का? मग हात करतोस? हात नाही, थांबवतात ते। थांबवतात का? आपल्या गावातलेच असतील तरच थांबवतात, नाही तर नाही। तो बघा, तिथे गेट होता आतमध्ये विद्यापीठात जायला, आणि हा आता रस्ता जिथून आपण आलो। तर ही आता ही झाडी दिसते ना, या साईडला पण तुम्हाला झाडी दिसते। तर या पलीकडे काय आपलं कोकण कृषी विद्यापीठ आहे। तर बरीचशी लागवड केलेली आहे इकडे काजूची। तुम्हाला आता झाडीतून दाखवता येणार नाही, पण नंतरला कधीतरी मे महिन्यात वगैरे व्हिडिओ केली जाईल, त्यावेळेला तुम्ही बघू शकता, ते तुम्हाला दिसेलच। आणि आता सध्या आम्ही चाललो आहे, काय गाडी बिडी काय भेटणार नाही आम्हाला, माहिती आहे आपल्याला चालतच जायचं आहे, कारण की ह्या वेळेला शक्यतो नाही भेटत। सकाळी वगैरे जर एकदम लवकर गेलो असतो ना, तर भेटले असती कदाचित, कारण की आमच्या गावातले आहेत बरेचसे जे काही लिफ्ट देतात, पण आता नाही भेटणार। काय अब तो हमको चल के ही जाना पडेगा। आता थोड्याच वेळात आपण तिकडं पांगारफाट्यावरचा बोर्ड आहे, तिथं पोहोचणार आहोत। ती बघा, आमच्या मागणं माणसं आली, ती पोचली पण पुढं, आम्ही आपल्या रमत गमत। तर आता आपण पांगारफाट्याच्या इथं पोहोचलोय। हा बघा, एवढा रस्ता आपण कव्हर केलाय। क्या खाने वाले हो आप? पिझ्झा, बर्गर या कुछ और? दाबेली? एवढा नाही, दाबेली पिझ्झा बर्गर आपल्याकडे भेटत पण नाही। पार्सल भेटतात काय? 65 बिल बनते ना। खाल्लायस तो? खाल्लाय मी, व्हेज खाल्लाय, नॉनव्हेज खाल्लाय। नॉनव्हेज खाल्लायस का? मग कसा लागला? भारी लागला। खरं भारी लागला? हो। असं खोटं नाही बोलता येणार तुला, माहिती आहे आमच्या ऑडियन्स समोर। खरं सांग, कसा लागला? भारी लागला। कुठून आणलेला तू? बेकरी। तर अथर्वला पिझ्झा चांगला लागला, बघायला पाहिजे एकदा टेस्ट करून। मला तर पिझ्झा वगैरे काय आवडत नाही एवढा खास, म्हणजे तो पदार्थच आवडत नाही, पण बघू एकदा टेस्ट करून। तर आता आलो आपण पांगारफाट्यावरती, जरा फास्ट चालायला लागेल, कारण की लवकर पोचायचं आहे घरी, पण पावलं टाकायला लागतात फास्ट। तर हे बघा, आमचा पांगारफाट्यावरचा स्टॉप आहे, इथे बस थांबतात। पोचलो आहे आम्ही पांगारफाट्यावरती, आता पुढे जायचं आहे आपल्याला। ती मागणं आलेली पोचली, आम्ही आपले व्हिडिओ करत करत जातो आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो। बघा काय नजारे आहेत आमच्या इकडचे, मस्तपैकी सीन आहे। सध्या पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे एकदम भारी दिसतंय तुम्हाला। गाड्या अजूनही येत आहेत, नशीब पाणी नाही, नाही तर आमच्यावरती उडवली नसता। मस्तपैकी ढगाळ वातावरण झालं आहे। आता छत्रीतनं तुम्हाला अथर्व दिसत नसेल, पण मी त्याला काय करू शकत नाही। पाऊस पण आहे, रिमझिम। जर पाऊस पूर्णपणे गेला असता तर आपण छत्र्या बंद केल्या असत्या, पण करू शकत नाही। नाही भिजायला होईल तरी पण त्याच्यातनं बारीक आहे, पण एवढा पण नाही पाऊस। तर आता मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकोली इथे आलो आहे आपण, जवळपासच। तुम्हाला आता दाखवतो बॅक कॅमेऱ्याने। कोकण कृषी विद्यापीठ आहे आमच्या इथला, वाकोलीतला केंद्र आहे, त्याचं ऑफिस इथे आहे आतमध्ये, आणि इथं त्यांचं विक्री केंद्र आहे ना। काय घेतलंस की नाही मग तू या विक्री केंद्रातून? ज्यूस वगैरे प्यायलो। ज्यूस कुठला? सफरचंद? नाही, आंबा? हां, कोकम। कोकम ज्यूस
कोकम ज्यूस प्यायला बोलतो. हे बघा इथे विक्री केंद्र आहे. जर तुम्हाला काय लागणार असेल मला तर येऊ शकता इथे. पण सध्या विक्री केंद्र बंद असते कारण जास्तीत जास्त त्यांचा सीझन असतो तो मेमध्ये असतो. मेमध्ये आय थिंक जानेवारीपासून स्टार्ट होत असेल आणि तेव्हा ते ओपन असतं. तुम्हाला काय घ्यायचं असेल कोकम बिकम तर इथे येऊ शकता. नारळ बिळं काय घ्यायचं असेल तरी पण येऊ शकता. काकड्यांची भाजी. मेन आंबा बिंबा काय घ्यायचा असेल ना तर नक्की विजिट करा. आणि आता आलो आहे बघा इथं कोकण कृषी विद्यापीठचं केंद्र आहे वाकवलीतलं आमच्या. आणि आता जातो आहे आम्ही. थोडासाच वेळ आता म्हणजे थोडासाच रस्ता राहिला आता वाकवलीत पोचायचं. पोचू लवकरच. हा बघा आमचा उतार आहे. हाच तो उतार जो चढायला नाकी नाही व्हायची. काय कंटाळा यायचा ना शाळेत नाही यायला. हाच तो उतार म्हणजे हाय तसा. इथं कंटाळा येतो चढायला वरती. मेन चालत चढायला. बाकी गाड्या असल्या तर काय प्रॉब्लेम नाही. आम्ही पण आलो याच रस्त्याने. वाकवलीतली आमची शाळा. मजा आली पण काय मजा येते ना हो. जायला यायला. तर आता पाऊस पण थोडा गेला एकदम कणकण कणकण पडतोय. हां जायला काय नाही वाटत. इथनं या उतारातनं उतरताना काय नाही वाटत कारण की लवकर उतरतो कसा तेच समजत नाही. पण चढताना कंटाळा येतो वरती. एकदम हळूहळू चढायला लागतं. दम पण लागतो. तर आता लवकरच आपण पोचू सलूनमध्ये. केश करताना आलंय. तुला का पाहिजेच काय का रे काप जराशी माझ्यासाठी. माझ्यासोबत बस. नको. थोडेसे दान कर. श्रावणाच्या आधीच कापलेत मी. हो काय मग काय माझे राहिलेले आता मी काय करू शकत नाही. केसांचा जंजाल लय वाढलाय सध्या डोक्यावरती. श्रावण महिन्यात कापायची नसतात ना. हो. काय आता काय आता ऑप्शन नाही. हमें भी ऑप्शन नहीं है कापना पडेगा अब केस को. तर आता उतरलेला आहोत आणि आता 70 नंबर फेवरेट. तिकडून त्या टर्नमधून थांबा दाखवतो. त्या टर्नमधून तिकडे जायचं आहे आपल्याला. टर्न क्रॉस केला आणि ती लांबनं ती माणसं दिसत आहेत ना ती खूप आमच्या मागं होती. त्याने आम्हाला ओव्हरटेक केली आणि पुढे गेले. काय करणार आता जाऊ दे त्यांना. आमची व्हिडिओ पण चालू आहे ना साईड बाय साईड त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय. तर हा बघा या पाऱ्याला पाणी बघा किती आलं आहे. मासे पकडायला यायचं. काय भेटणार नाही. तर या वाटेने आपला अथर्व रोज येतो आणि जातो. मग सोबत कोण असतो की नाही मित्र की एकटाच येतोस. असतात पोरं असतात. पोरं असतात बरीच त्याच्यासोबत. तर आता तुम्हाला थोड्याच वेळात माझी आणि अथर्वची शाळा बघायला भेटेल. म्हणजे आम्ही पण त्याच शाळेत शिक्षण पूर्ण केलं आमचं 9वीपर्यंतचं आणि अथर्व आता ते पूर्ण करतोय. तर आता थोड्याच वेळात तुम्हाला आमची शाळा दाखवतो. वाकवलीची शाळा. आता तुम्हाला शाळा दाखवू ती बाहेरूनच दाखवू. आत जाऊ नाही शकत. म्हणजे जाऊ शकतो आपण पण आता जरा आम्हाला केस पण कापायचे आहे त्याच्यामुळे तिथं आधीच नंबर असतील तर घरी जायला पण परत उशीर व्हायला नको. त्यामुळे तुम्हाला बाहेरचा जो बोर्ड आहे तोच दाखवतो आणि बाहेरून जितकं काय दिसेल दाखवता येईल तुम्हाला ते दाखवायचा प्रयत्न करेल. हे बघा आलं. आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवतो. तर ही बघा असा एंट्रन्स आहे आमच्या शाळेचा. आणि आतून बरेच म्हणजे खालती पण वर्ग आहेत. हे समोर दिसत असेल ती मेन इमारत आहे. तर बाहेरून बघू शकता डॉक्टर विश्रामजी घोले हायस्कूल वाकवली. तर आता लांबून दिसत असेल ती मेन इमारत आहे. तर इकडे खालती पण वर्ग आहेत आणि वरती पण त्या साईडला वर्ग आहेत. इकडून बाहेरूनच दाखवू शकतो. आत काय आता जाता येणार नाही. इथून शाळेत जायला आतमध्ये गेट आहे. आणि आता आपण वाकवलीत पोचलो आहे. इथून दापोली किती 12 किलोमीटर आहे. कर्दे मुरुड 25, अंजारला 39, पुणे 200 आणि मुंबई 242 किलोमीटर आहे. आणि खेड आपला 15 किलोमीटर आहे. लांब आहे जरा पण जास्तीत जास्त आपलं जाणं खेडलाच होतं. आता तर वाकवलीत आलो आहे. ह्या साईडला वाकवलीची प्राथमिक शाळा आहे. पहिली ते किती आहे? पहिली ते चौथी. आणि बालवाडी तिकडे आहे का? पहिली ते चौथी शाळा आहे प्राथमिक शाळा. ती बघा आमची वाकवली आहे. वाकवलीत आलो आहे. आणि ती बघा लांबून लालपरी पण येते. आजूबाजूची दुकानं बघू शकता. वाकवलीत आमच्या नेहमी चहलपहल असते. इथून घेतलेलास ना बेकरी केक शॉपमधून. हा बघा आमचा नुकताच रस्ता बनला आहे. एकदम मस्त आहे आता सध्या. तर आता वाकवलीचा आहे ना तो नुकताच हायवे झाला आहे. मस्त आहे आता इकडून प्रवास करायला. दापोलीपासून ते इथपर्यंत चांगला आहे. पुरुषपर्यंत वगैरे चांगला होते. त्यानंतर पुरुषच्या पुढे एकदम सगळी वाट लावून टाकली आहे. अजून काय नीट झालं नाही आहे कारण की खेडला आपलं जास्त जाणं होतं त्यामुळे माहिती आहे आपल्याला. दापोलीकडे एवढं होत नाही पण तरी पण काल दहीहंडीच्या निमित्तानं
मडका वगैरे भेटला नव्हता, त्यामुळं गेलेलो दापोलीत. तर आता आलो आहे. केस कापायला गर्दी दिसते इकडे तर आहेच, आणि इकडं आहे हे बघा, या साईडला आहे केस कापायचं. काय ऑप्शन नाही आहे, गर्दी आहे, त्याच्यामुळे आपण जरा दुसरीकडे जातो आता केस कापायला. ते काका आहेत ओळखीचे त्यांच्या इथं. आणि तो सर तू शॉपिंग करून घे, तुझे काय पेपर विपर घ्यायचे आहेत ते, समजला. आणि ये मग तिथं बस बाजूला. तर आता आलो आहे, आता केस कापणार आणि मग जातानाची व्हिडिओ करू आपण परत. तर केस कापून झाले. आता आपण इथं जवळचा केक शॉप आहे, तिथं मस्तपैकी समोसे भेटतात, तिथं आलो आहे. तर इथे समोसेची ऑर्डर दिले. हा बघा तर हो बसला आहे, 2 समोसे दिले ऑर्डर. आता येतील लवकरच समोसे, ते आपण आता खाऊ आणि टेस्ट मला सांगतो कशी आहे ती. काय खाणार आहेस? समोसा. आवडतो काय समोसा? यस. कर सुरुवात कर. तर आता 1 वाजून गेला आहे, आम्ही निघालो आहे घरी. मगाशी जरा समोसा वगैरे खाल्ला होता तिथं बसून. अथर्वला लागली होती भूक, त्याच्यामुळं खाल्ला. अथर्वनी पण बराच काय काय घेतला नाही घरात, आता सांगू शकत नाही, जाऊ दे. बराच काय काय घेतला नाही खायला पण पेट पूजेसाठी. आणि आता वाजून तर गेले, जेवायचा टाईम तर गेला आहे. जरा साईडने व्हायला पाहिजे, गाड्या येत आहेत, नाही ते घेऊन जायचे मोबाईल सगळं मला पण. तर मगाशी जिथं ते केक शॉप होता तिथं समोसा खाल्ला होता. कसा होता रे? चांगला होता. गोड चटणी होती आणि समोसा मस्त होता. तिथंच तू पिझ्झा खाल्लेलास ना? हो. पिझ्झा खाते पोरगा, आपल्याला काय तसले आवडतच नाहीत पिझ्झा. तर आता आलो आहे त्या मगाच्या पाऱ्याच्या इथं, तिथून आपण गेलो तिथं. शाळा तर गेली मागं, आता इथं आलो पाऱ्याच्या इथं. आता जरा फास्ट चालायला पाहिजे, पाऊस पण येतो जोरात. पाऊस आला तरी पण आपल्याकडे छत्री आहे, पण तरी पण ते छत्री पण उघडायला आता कंटाळा आला आहे, त्यामुळं बोलत होतो. बघा पिशवी बघा केवढी आहे, तर इकडे दाखव रे, पिशवी भरले. बघू शकता बाजूनी पाणी जायला केलेला आहे. हा पाणी त्या मगाचा जो पारा दाखवला त्याला भेटतो. आणि हाच तो चढ, ज्या चढातनं जरा चढायला कंटाळा येतो तो हाच चढ. म्हणजे पूर्वी कंटाळा यायचा, आता काही एवढा कंटाळा येत नाही, कारण की जास्त काय येणं जाणं होत नाही. अथर्वचाच येणं जाणं होतं या साईडला, त्यामुळे त्याचाच कंटाळाचा विषय हा. साफसफाई पण एकदम गवत वगैरे काढलेलं आहे आजूबाजूच्या रस्त्याच्या, कारण की पोरं वगैरे सगळी म्हणजे माणसं येऊन जाऊन असतात इकडं. या रस्त्याला रहदारी चालूच असते, चालत वगैरे. आणि तो बघा तिकडं वायरीवरती पक्षी बसला आहे. वटवाघूळ नाही आहे, पक्षी कुठला तरी आहे, नाव नाही माहिती. हा बघा कुत्रा आला आहे, कसला जातोय बघा एकदम डावलात. आणि आपण चढलो आहे. हा आता इकडे वरती आलो आहे, चढलो आम्ही. आता वरती आलो, मध्यवर्ती संशोधन केंद्र वाखवली आहे तिथे. तो बघा तिथं बोर्ड आहे, इथं आलो आहे. आता थोड्याच वेळात आपण पोहोचू पांगार फाट्यावरती, आणि पांगार फाट्यावरून डायरेक्ट घरी. सध्या वाघोलीमध्ये एवढी चहलपहल नाही आहे, म्हणजे जशी आता गणपती जवळ आले की आता म्हणजे गणपती जवळच आलेत. 26 तारखेला आता बघायला भेटतील, म्हणजे 26 तारखेला गणपती आणणार आणि 27 तारखेला पूजेला बसणार. त्यामुळे तेव्हा जी गर्दी बघायला भेटेल ना, ती तर डेंजरस गर्दी असेल. पण तेवढी अजून गर्दी झाली नाही आहे, तर ती गर्दी बघायला भेटेल आपल्याला जर आपण त्या टायमाला वाकोलीत आलो तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आता आपण आलो आहे पांगार फाट्याच्या इथे, मागून तुम्हाला दिसत असेल पांगारी फाटा. तर चला जाऊया, पाऊस यायच्या आत गायब होऊया इथनं. भिजवायला येईल, पॅन्ट भिजवलं मेन, इथं सुकत नाहीत पावसातनं पॅन्टी. आणि येतो आपला भिजवायला, आणि येतो तो असा नाही, झोडपून येतो चांगला. गाड्या जात आहेत बघा, नुसत्या गाड्या जात आहेत, नुसत्या गाड्या. आणि आपल्याकडं 2 पायांची गाडी चालवायची आपणच. आता आलोय पांगार फाट्याच्या आतमध्ये. या रस्त्याने चालायचं म्हणजे मस्त वाटतं, एकदम थंडगार वारा सुटला आणि त्यात थोडं असं थेंब पाऊस पडते, मस्त वाटतं. मज्जाच वेगळी आहे पावसातनं, एकदम गारगार. आणि सध्या रात्री पण गारठालय सुटलेला असतो, काय गारठालय असतो ना रात्री पण. 2 ब्लँकेट घेऊन झोपायला लागतो. माझ्याकडे काय एकच असतो, ते 1-2च्या बरोबर आहे. मस्त आहे. जर तुम्हाला थंडी एन्जॉय करायची असेल पावसाळ्यातही तर आमच्या कोकणात नक्की यायला पाहिजे ना. ह्यानी येत नाहीत, अरे व्हिडिओ बघतात लाईक पण नाही करत, काय बरोबर ना? करतात काय हे? नाही करत. अरे बघतात तर बघतात,
लाईक केली तर केली, कमेंट पण नाही करत काय काय लोक, बरोबर ना? बरोबर. हो जरा कमेंट पण करत जा, आम्हाला समजेल म्हणजे आम्ही बनवतो ते बरोबर बनवतो की नाही. जरा कमेंट केला की समजेल. तर कमेंट करत जा, लाईक करत जा आणि शेअर पण करत जा. आणि सबस्क्राईब तर मेन आहे भावांनो, सबस्क्राईब करत जा. त्याच्याने आम्हाला समजेल की आम्ही जो कंटेंट बनवतो तो तुम्हाला आवडतोय का नाही. आणि असाच कंटेंट आम्ही पुन्हा पुन्हा परत अजून वेगवेगळ्या रीतीने बनवत जाऊ. आणि आपल्या कोकणची दुनिया, कोकणच्या दुनियेचे निसर्गरम्य दर्शन तुम्हाला देत जाऊ. तर त्यामुळे हे करत जा, थोडा म्हणजे मोटिवेशन भेटतं आम्हाला पण, आम्हा ब्लॉगरना. माझ्याच व्हिडिओला नाही सांगत आहे, जे प्रत्येक तुम्ही कोकणच्या व्हिडिओ बघता, कोकणी यूट्यूबर्स आहेत किंवा मराठी यूट्यूबर्स आहेत कोणतेही, किंवा तुमचे कोणतेही आवडते चॅनल्स असतील त्यांना करत जा. थोडा त्यांनाही मोटिवेशन भेटतो आणि तेही अजून असेच कंटेंट तुमच्यासाठी आणत राहतात. तर हा बघा मोठा एकदम जांभळीचा झाड आहे, पण त्याला जांभळं कधीच दिसत नाही त्या झाडावरती. काय कधी खाल्लीस काय? हो. कंदी खाल्लीस? मे महिन्यात. मे महिन्यात खाल्लीस काय? कशी होती मग? पण मी तरी नाही बघितली कधी. पचपचीत जरा. मी आलो तेव्हा तरी मला नाही दिसली, खाली पडलेली पचपचीत होती. काय आम्ही दगडी मारायचो. दगडी मारायचास काय? नाव सांगायला पाहिजे तुझा. काय दगडी मारतोस? आम्ही नाही, हा आम्ही तिकडे मारायचो. कुठं तिकडं? त्यावर माणसांच्या डोक्यात बिक्यात पडली तर दगडी मारतोस ती? आम्ही नाही. मग कोण? मित्र काढून द्यायचे. हा मित्र काढून द्यायचे. मित्र कोण? तो मित्र हा सुतारवाडीतला. सुतारवाडीतला. नाव काय त्याचा? तर हे बघा इथं मागं विद्यापीठ आहे, इथून आत जायला रस्ता आहे. हा बघा इथून माणसं जातात आतमध्ये आणि विद्यापीठातलं काम करत असतात. कोकण कृषी विद्यापीठ आहे आपलं. आणि हा काय चिरडं दाखवतोस काय? चिरडे बघा झालेत. गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे आपल्या. तर बघा एवढा रस्ता आपण पार केला आहे, आपल्या अथर्वनी पण पार केला नाही. कसं वाटतंय आता? पाय दुखतायत. चालत येतोस ना दररोज आणि तुझे पाय दुखतात. माझे दुखायला पाहिजे पाय, दररोजचा प्रवासी आहेस तू या रस्त्याचा. काय पाय दुखतायत आणि तुझं? काय म्हणायचं आता? आता भेटला आपल्याला, आता आपण त्याच्यासोबत जाणार आहोत. कालचं सारखा. तू कुठे गेलेलास मग? मुंबईत गेलो होतो. कुठे? मुंबईत गेलो होतो. मुंबईत ठाण्याला गेलेलास तू? तर स्वप्नील दादासोबत आलो आहे आता घरी. प्रवास झाला आपला कंप्लीट. आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.